नमस्कार, मी सुवर्णा जोशी। दिवसभरातल्या सगळ्या राजकीय घडामोडी आपण या बुलेटिनमध्ये बघूयात। 2019चा निवडणुकींचा महासंग्राम सुरू झालेला आहे। सुरुवात करूया एका बातमीने। लोकसभा निवडणुकांच्या तोंडावरच आयकर विभागाने पहाटेपासूनच 3 राज्यांमध्ये छापे टाकायला सुरुवात केली आहे। मध्य प्रदेशातील इंदूर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीतल्या एकूण 50 ठिकाणी छापे टाकण्यात आलेले आहेत। विशेष म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या स्वीय सचिवाच्या घरावर आयकर विभागाने छापा टाकलाय। प्रवीण कक्कड यांच्याशिवाय कमलनाथ यांचा भाचा रातुल पुरी, अमीरा ग्रुप आणि मोजेर बेयर यांच्यावर सुद्धा आयकर विभागाने छापेमारी केली आहे। भोपाळ इथल्या प्रतीक जोशी यांच्या घरातून आयकर विभागाने लाखोंची रोकड जप्त केलेली आहे। इंदूर, भोपाळ, गोवा आणि दिल्लीतील तब्बल 50 ठिकाणी 300 अधिकाऱ्यांनी छापा मारला असून अद्याप कारवाई सुरूच आहे। अधिक जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडून। प्रशांत, काय अधिक माहिती मिळते या छापेमारी संदर्भात? जसं आपण उल्लेख केला की जवळपास जी 50 ठिकाणी छापेमारी करण्यात आलेली आहे आणि 300 जास्त अधिकारी आहेत। महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण यामध्ये कमलनाथची 2 OSD आहेत, त्यांच्या विरुद्ध त्यांच्या घरावरती त्यांच्या निवासस्थानी हे छापे टाकण्यात आलेले आहे। आणि महत्वाचं म्हणजे जर बघितलं आपण त्यामध्ये कमलानी असो आणि दुसरे OSD जे आहेत या दोघांच्या ह्याच्यात एक महत्वाचं म्हणजे हे दोघंही वर्तमान मुख्यमंत्री जे आहेत कमलनाथ त्यांचे OSD आहेत आणि त्यांच्या घरामध्ये मोठ्या प्रकारे बेहिशोबी मालमत्ता आहे अशा प्रकारची माहिती आयकर खात्याला मिळाल्यानंतर महत्वाचा हा निर्णय घेतला झाला। आणि महत्वाचं जर बघितला यामध्ये तर एक ज्या पद्धतीने हे सगळे आयकरचे तापे आयकर खात्याच्या वतीने टाकण्यात आलेले आहे यामागे हे महत्वाचं कारण आहे की कमलनाथ यांच्यावर कुठेतरी ज्या पद्धतीनं त्यांना कुठेतरी कचऱ्याचा करण्याचा प्रयत्न हा भारतीय जनता पक्षाचा आहे आणि त्याच धर्तीवरती ही ते छापे टाकण्यात आले असा संशय काँग्रेस पक्षाच्या वतीनं व्यक्त करण्यात येत आहे। नक्की, धन्यवाद ही माहिती दिल्याबद्दल प्रशांत। आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्या सोबत होते आणि या छापेमारीविषयी ते सगळे डिटेल्स आपल्यापर्यंत पोहोचवत होते। पुढची बातमी, देवेन भारती यांची दुपारी 1 वाजेपर्यंत बदली करा असे आदेश निवडणूक आयोगाने राज्य सरकारला दिल्याची सूत्रांची माहिती आहे। देवेन भारती हे मुंबईचे कायदा आणि सुव्यवस्था सहायुक्त असून ते गेल्या 5 वर्षांपासून मुंबईच्या सहायुक्त पदावर कार्यरत आहेत। गुढीपाडव्याच्या निमित्ताने बीडचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेतली। मातोश्रीवर जयदत्त क्षीरसागर आणि भारतभूषण क्षीरसागर यांच्यामध्ये बैठक पार पडली। त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या क्षीरसागर यांच्या या भेटीमुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय भूकंप येण्याची शक्यता व्यक्त होते। दोघेही बंधू आलेले आहेत, त्यांचे चिरंजीव पण आहेत, त्यांनी शुभेच्छा दिल्या आहेत, मी त्यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत। आता प्रत्येक भेटीमागे काही वेगळा अर्थ लावण्याची काही आवश्यकता नाही। शिवसेनेत जोरात इन्कमिंग सुरू झालेलं आहे, त्याबद्दल अजून किती इन्कमिंग आहे? असं इन्कमिंग किती होईल आता कसं मी सांगू? आणि इन्कमिंगला मी हे कशाला टाकू, पायबंद कशाला टाकू? मी पुन्हा एकदा सांगतो, प्रत्येक भेटीला वेडावाकडा अर्थ लावण्याची आवश्यकता नाही। आणि मला असं वाटतं ज्याला जो निर्णय घ्यायचा असेल तेव्हा तो निर्णय घ्यायला मोकळा असतो। त्याच्यामुळे जर का त्यांना उद्या काही निर्णय घ्यायचा असेल तर ते निर्णय स्वतःहून जाहीर करतील। राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला आहे, कारण बीड जिल्ह्याचे विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे जयदत्त क्षीरसागर अचानक आज मातोश्रीवरती आलेले आहेत आणि आपल्या सोबत आहे। साहेब, तुम्ही अचानक मातोश्रीवरती काय? मी याच्या अगोदर पण आलेलो आहे, भेटलेलो आहे। नेहमी संस्कार आपले असे आहेत महाराष्ट्रातले राजकारणाचे आणि समाजकारणाचे एकमेकाशी संबंध राहावेत, सलोख्याचे संबंध राहावेत आणि हे मी ठेवलेले आहेत, जपलेले आहेत। मी मंत्री असताना जपलेले आहेत आणि नंतरही, तेव्हा त्याचं वावगाने वेगळा अर्थ काढायचं काही कारण नाही। गेले काही महिने तुम्ही नाराज आहे, तुमच्या पक्षामध्ये उघडपणे ती नाराज देखील व्यक्त केली जाते। आता तुमची बैठक झाली आहे शिवसेना पक्ष उद्धव साहेब सोबत, मग काय बैठकीत? ही बैठक फक्त शुभेच्छा देण्यापुरती होती नवीन वर्षाच्या, आणि त्यांनी सांगितलं की आपल्याला शुभेच्छा आहेत। पण शुभेच्छा म्हणजे प्रवेशच झाला ना, म्हणजे असं काय बोललं? काय साहेब, शुभेच्छा ह्या वाटचाली करता म्हणजे नवीन वर्षाकरता शुभेच्छा देणं ही आपल्या महाराष्ट्राची परंपरा आहे आणि त्या परंपरेचा एक भाग म्हणून मी शुभेच्छा देण्याकरता त्या ठिकाणी आलो। पूर्ण क्षीरसागर कुटुंब आले मातोश्रीवरती? भाऊ आहे, नेहमी माझ्या बरोबर असतात, काय कुटुंब नाही, भाऊ आहे। पण काय नाराज काय होतात तुम्ही? त्यामुळे तुम्ही कळवलं का शरद पवार साहेबांना या संदर्भात तुम्ही जो निर्णय मी जाहीर सभा घेतली बीडला आणि त्यातनं सगळे अर्थध्वनीत होतात।
स्पष्ट बोललेलो आहे. आता पुढचं राजकीय समीकरण त्याच्यामध्ये आडपडदा काही ठेवलेला नाही. लोकसभा निवडणुकीचं पूर्ण प्रचारात सुरू झालेला आहे. तुमचं आता पुढचं धोरण काय असणार आहे? भूमिका मी माझी सांगितलीच आहे तिथं. मी भूमिका माझी सांगितली. काय 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 आता महायुतीच्या पाठीशी तुम्ही राहणार, महायुतीचा प्रचार करणार निवडणुकीत? सांगितलंय ना, कसं सांगायचं, किती वेळा सांगायचं. पण आता विधानसभेचं काय करणार मग तुम्ही? आता प्रश्न आहे लोकसभेचा. लोकसभेचा. ठीक आहे, तर आपण बघतोय की जयदत्त क्षीरसागर आणि त्यांचे बंधू हे दोघेही मातोश्रीवरती आलेले आहेत. त्यांनी सध्या तरी पक्षप्रवेश करत नसल्याचं कारण सांगितलं असेल तरी त्यांचा मार्ग जो आहे पक्षप्रवेशाचा तो मात्र पूर्णपणे आता मोकळा झालेला आहे. एकूणच आपण बघतोय की लोकसभा निवडणुकीच्या तोंडावरती भाजप पाठोपाठ आता शिवसेनेत देखील इतर पक्षांचं जोरदार इनकमिंग जे आहे ते सुरू झालेलं आहे आणि त्यामुळे विरोधकांमध्ये आणि खास करून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये मोठा भूकंप झालेला पाहायला मिळतोय. व्हिडिओ जर्नलिस्ट रमेश भटसह उदय जाधव, न्यूज 18 लोकमत, मुंबई. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवरील सभेत पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांच्या प्रश्नांना उत्तर का देत नाहीत असा सवाल राज ठाकरेंनी उपस्थित केला. निवडणुकीमध्ये फायदा उचलण्यासाठी युद्धसदृश्य परिस्थिती निर्माण करण्यात आली असा गंभीर आरोपही राज ठाकरेंनी केला. गुजरातमध्ये केलेल्या दौऱ्याच्या वेळी चुकीची माहिती देण्यात आली होती असं राज ठाकरे यावेळी म्हणाले. काँग्रेसच्या योजना भाजपनं नाव बदलून सुरू केल्याचा टोला त्यांनी लगावला. राज ठाकरेंनी भाजपावर जोरदार टीका केली, मात्र शिवसेनेवर टीका करण्याचं त्यांनी टाळलं. नरेंद्र मोदी आणि अमित शहा जर समजा असे वागले नसते तर मला असलं करावं लागलं नसतं. हे गेले ज्या 5 वर्ष ज्या प्रकारे वागलेले आहेत, म्हणजे आमच्या पंतप्रधानाची जगातली ओळख काय? फेकू. आज तुम्ही इंटरनेटवरती जा आणि फेकू असा शब्द टाईप करा, तुम्हाला इंटरनेटवरती फेकू या शब्दाचा समानार्थी शब्द नरेंद्र मोदी असा येतो. आज जा, आज. आमच्या पंतप्रधानाची, भारताच्या पंतप्रधानाची ओळख जगामध्ये काय? तर फेकू, थापा मारणारा माणूस. एक तुम्हाला गोष्ट सांगतो, विरोधी पक्षाचं सरकार ज्या वेळेला बसतं ना त्यावेळेला कळतं काँग्रेसचं महत्व. तोपर्यंत काँग्रेसला आपण शिव्या घालत असतो, सगळ्या गोष्टी असतं. केंद्रातलं बोलतोय मी. काय काय वारे बाप, काय काय गोष्टी सांगितल्या त्यावेळेला मोदींनी. आणि ज्या वेळेला हा माणूस पंतप्रधान झाल्यावरती माणूस बदलला. 71ला ज्या वेळेला इंदिरा गांधींनी ज्यावेळेला फाळणी केली आणि बांगलादेश निर्माण केला त्यावेळेला इंदिरा गांधींना पाठिंबा कोणी दिला होता की तुम्ही करता हे योग्य करताय, देशावरती आज संकट आहे आणि अशा वेळेला तुम्ही हा देश वेगळा करता आहात, अशा वेळेला पाठिंबा कोणी दिला होता? तर RSSने पाठिंबा दिला होता. इंदिरा गांधींना, काँग्रेसला पाठिंबा दिला होता. जे जुने जाणते, जे कोणी RSSची लोक असतील, भाजपाची लोक असतील, त्यांना एकदा विचारा. पंतप्रधान होईपर्यंत आम्हाला माहितीही नव्हतं की नरेंद्र मोदींना आई आहे. बरं असू दे, त्यांना दीर्घायुष्य मिळो. पण वर्षातनं एकदा वाढदिवसाला आईला भेटायला जायचं, तेही मीडियाचे कॅमेरे घेऊन. ही कोणती पद्धत? माझ्या घरी माझी आई माझ्याबरोबर राहते. आता या खोलीतून त्या खोलीत जाताना ह्यांना बोलू का, यार या माझ्या आईला भेटायला चाललोय बाजूच्या खोलीत. एक संकट दूर करण्यासाठी म्हणून मनात नसताना जर समजा तुम्हाला दुसरीकडे बटन दाबायला लागलं तर एकदा करून जातंय काय? गंमत म्हणजे मी दुसरीकडे आजपर्यंत मतदान केलेलं नाही. पण या सगळ्या पाठिंब्याचा किंवा या माझ्या प्रचाराचा किंवा आता हे सगळे काँग्रेस एनसीपीला होणाऱ्या फायद्याचा याचा विधानसभेशी काहीही संबंध नाही. ही आता परिस्थिती आता अशी आहे आणि त्या परिस्थितीनुसार घेतलेला तो निर्णय आहे. ज्या ज्या वेळेला अशा प्रकारची परिस्थिती येते त्यावेळेला तुम्हाला त्या प्रकारचा निर्णय तसा घ्यावा लागतो.
पुन्हा एकदा आपण बघूया की काय नेमकं घडतंय. आत्ता आपण बघितलं राज ठाकरेंनी कशा प्रकारे मोदींवर आणि भाजपवर सडकून टीका केली. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाणांच्या बालेकिल्ल्यामध्ये मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवलाय. अशोक चव्हाण हे लीडर नव्हे डीलर आहेत अशा शब्दांमध्ये मुख्यमंत्र्यांनी त्यांना टार्गेट केलं. तर मोदींनी आपल्या भाषणात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर जोरदार तोडसोड घेतला. काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर मोदींनी सडकून टीका केली. नांदेडमध्ये अशोक चव्हाणांविरोधात भाजपचे प्रतापराव चिखलीकर रिंगणात उतरणार आहेत आणि त्यासाठी हा प्रचार सुरू होता. कांग्रेस के नामदार ने माइक्रोस्कोप लेकर भारत में एक ऐसी सीट खोजी है जहां पर वो मुकाबला करने की ताकत रख सके. सीट भी ऐसी जहां पर देश की मेजॉरिटी माइनॉरिटी में है. मुकाबला भी ऐसा जहां जाते ही विरोधी दल को कह दिया कि मैं आपके विरोध में कुछ नहीं कहूंगा. मैं अभी नांदेड़ में हूं. निवडणुकीच्या प्रचारात मतदार नेत्यांना प्रश्न विचारतात. मतदारसंघात कोणती विकास कामं केली असा सवाल मतदार उपस्थित करतात. त्यावेळी चांगलीच खडाजंगी उडते. बीड जिल्ह्यातही आमदार आणि गावकऱ्यांमध्ये अशीच खडाजंगी पाहायला मिळाली. लोकसभा निवडणुकीमुळे राज्यभरात सध्या सर्व पक्षांकडून प्रचार सुरू आहे. बीड जिल्ह्यातल्या भाजपच्या आमदार संगीता ठोंबरे प्रचारासाठी माळेगावात पोहोचल्या. त्यावेळी मतदारांनी थेट प्रश्न विचारायला सुरुवात केली. 10 वर्ष झाले फंड नाही ही वस्तुस्थिती असल्याचं गावकरी म्हणाले. त्यावर 20 लाखांचा खर्च झाल्याचा दावा कार्यकर्त्यानं केला. त्यामुळे गावकरी आणि कार्यकर्ते यांच्यातला वाद वाढला. माळेगावला फंड का नाही असा थेट सवाल गावकऱ्यांनी केला. त्यामुळे आमदार संगीता ठोंबरेंनी मध्यस्थी केली.